चाललंय हो हे? मला असं कोंडून का गेला होता? कारण तुझी माझ्याबरोबर फिरायची लायकी नाहीये बाहेर. तोंड सांभाळून बोला. नाही सांभाळणार. काय करणारस तू? मारणारच मला? मार ना. एक कल अपशकुनी बाई, अगं तुझ्याबरोबर लग्न केलं आणि माझी वाट लागली. काय वाट लागली हो? एवढा पैसा आलाय, प्रॉपर्टी आली आहे, बायकांवर पैसे उधळता, मग काय वाट लागली तुमची? ही प्रॉपर्टी आहे ना, तू नाही आणलीस, मी कमवले माझ्या हिमतीवरती. तुझ्यामुळं याची मजा पण घेता येत नाही मला. माझ्या आयुष्यात जे जे चुकीचं घडतंय ना, त्याला जबाबदार तू आहेस. हो, मी जबाबदार आहे. मीच चुकीची वागते. तुम्ही किती साधे भोळे आहात हो. तुम्ही कधी चुकीचं वागतच नाही. किती बायकोला सांभाळता, आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून किती प्रयत्न करता हो तुम्ही. तोंड बंद कर तुझा. परत जर टोमणे मारून बोलशील ना तर तात तोडून टाकीन. आज माझा मित्र येणार आहे जेवायला. तू त्याच्या जेवणाची तयारी कर. त्याचा चांगला पाहुणचार झाला पाहिजे. तुमच्या मित्राचा पाहुणचार करायला मी तुमची नोकर नाहीये. मी नाही करणार काहीच. तुझा बाप करेल. तू कशी जेवणाची तयारी करत नाही ना तेच बघतो. आता फ्रेश होऊन त्याला आणायला जातोय. जर जेवणाची तयारी नाही झाली तर तू आहेस आणि मी आहे. कळलं ना? मी नाही करणार आहे जेवण. तुम्हाला काय करायचं ते करा. डॉक्टर डॉक्टर, केव्हा नाम आहे? अहो पाऊस पडलाय, पाऊस. आत्ता? पण मग तू भिजलं कसं नाहीस? भिजल? अहो तसा पाऊस नाही, पैशांचा पाऊस. आजच 20 जणांनी पैसे दिलेत डबल करायला. बर, किती आहेत? 11,000. नाम्या, या 11 जणांनी काय होणार आहे? आणखी पैसे लागतील. म्हणजे आता लोकांना जमेल तेवढंच देणार ना ते. गावकऱ्यांची हाव वाढली पाहिजे. त्यांच्या घराचा सगळा पैसा बाहेर काढला पाहिजे त्यांनी. काय म्हणलात का तुम्ही डॉक्टर? नाही, काय नाही. हे राहू दे, बघ तुम्ही काय करायचं. ते कधीपर्यंत डबल होतील? हे डॉक्टर, हो डॉक्टर. कॉन्ट्रॅक्टरचा आवाज आहे ना? तुम्हाला आवाज येतोय कशाला? चल बघू. चल. खम्मा गणी, बोला काय काम काढलं? हो, थोडं महत्वाचंच काम होतं. अहो मग सांगून टाका की. अहो डॉक्टरांनी आजपर्यंत कुणाचं काम नाही केलं असं कधीच नाही झालं. ती काम करत नाही, कामात तमाम करते ती. कशाला लोक डॉक्टरांच्या नादाला लागत असतील काय माहित. डॉक्टर, अहो तुमच्यासारख्या देव माणसाचे पाय माझ्या बंगल्याला लागावे अशी माझी खूप इच्छा आहे. अहो तुमचा पाहुणचार करायचा आहे मला, म्हणून आज तुम्ही माझ्या घरी येताय. नाही नाही, नको. उगाच माझ्यामुळे तुमच्या बायकोला उगाच त्रास. वा 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 वा, काय आणताय तोंडावर. जसं काय खरंच त्यासनी जायचं नाही. कॉन्ट्रॅक्टरचं घर बघायला मिळतंय म्हणजे घरातला पैसा बी बघायला मिळणारच, म्हणून चांगला लड्डू फुटत असणार आहे मनात. अहो बायकोला कसला आलाय त्रास? तिचं कामच आहे ते आलेल्या पाहुण्यांची सेवा करणे. मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. आज तुम्हाला माझ्या घरी जेवायला यायचंयच. नाही, तुमचं खरंय, पण अहो डॉक्टर जावा की. आता ते एवढं म्हणतायत म्हटल्यानंतर आता मी असलो असतो ना तर एका पायावर उड्या मारत मारत गेलो असतो. नाही नाही तुम्ही टेन्शन ना घेऊ. मी काय करतो, डॉक्टरांना घेऊनच येतो तुमच्या घरी. हा ए, तुला कोणी बोलवलंय? डॉक्टरांचं आमचं ठरलंय. डॉक्टर, तुम्ही आज माझ्या घरी जेवायला येताय म्हणजे येताय. बरं, काय आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर तुम्हाला तर माहितीच आहे मला कोणाला नाही म्हणता येत नाही. येतो मी. चला मग. आत्ता लगेच? हो. अहो चांगल्या कामाला विलंब कशाला? मी तुम्हाला न्यायलाच आलोय. चला. बरं चला ना, मी आलोच. मी आपण काय करू, दुकानात जातो. अरे डिंपल.
कसलं शातीर आहे ते डॉक्टर. ह्यांच्यासारखा शातीर माणूस मी आतापर्यंत कुठं बघितला नाही. 1000 राक्षस मेली असतील ना तेव्हा हे डॉक्टर जन्माला आला असणार आहे. आता काय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाणार, त्यांचं घर बघणार, पैसा बघणार, त्याच्या बायकोला फसवणार, तिचं सगळं पैसे लुटणार, तिला मारून टाकणार. पण डॉक्टर तुम्ही किती बी पैसे लुटा पण ह्यो पैसा काय मी तुम्हाला पचू द्यायची नाही. बोला डॉक्टर, कशात घेणार, सोड्यात का पाण्यात? अहो नाही नाही नाही, मी यातलं काही करत नाही. म्हणजे मला दारूचं व्यसनच नाही, कुठलंच व्यसन नाहीये. तुमचं चालू द्या, मी तुम्हाला अडवणार नाही. अहो असं कसं डॉक्टर, एवढं तुम्ही आता आमच्या घरी आलाय, मग मी एकटाच दारू पित बसू? हे काय बरोबर नाही हो. घ्या की एक पॅक. नाही नाही अहो, माफ करा. मी माझ्या गुरूंना शब्द दिलाय, मी आयुष्यात कधी दारूला हात लावणार नाही. तुमचं चालू द्या. ठीक आहे, आता तुम्हाला काय मी फोर्स करणार नाही, मी एकटाच घेतो. हा ए बायको, ए अपशकुनी बायको, अगं चकडा घेऊन या काहीतरी. हा हे डॉक्टर तुम्ही इथे? हो ते हे माझे मित्र आहेत, आज त्यांना आम्ही जेवायला घरी घेऊन आलोय. जा जेवणाची तयारी कर. त्यांच्या खातेदारीमध्ये काय पण कमी पडले नाही पाहिजे, कळलं का? हो. चेस. चीयर्स. बघितलं का डॉक्टर, मगाशी म्हणत होती तुमच्या मित्राची खातेदारी करायला मी काय नोकर आहे का? मी पण तिला दम दिला, कशी खातेदारी करत नाही तेच बघतो. बघितलं कशी गप्प घरात गेली जेवण बनवायला. हा? अहो, हिने माझ्या आयुष्याची अगदी माती गेले हो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी तिच्यासाठी जाऊन अहो हे घ्या डॉक्टर, हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? अहो तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्यामुळं एकाचा जीव गेलाय. हे तुम्ही कुणाला न सांगावं म्हणून हे. अहो नाही नाही, मी हे नाही घेऊ शकत. एकतर तुम्ही मला मित्र म्हणवता, त्यात हे पैसे वगैरे नाही. मला पैशांचा मोह नाही आहे हो. मी आहे तर सुखी आहे. हे ठेवा बरं प्लीज. देव माणूस डॉक्टर, तुम्ही खरंच देव माणूस आहे. हो. तुमचे पाय गुळ आहे डॉक्टर. हं? अहो नाही राहू द्या, तुम्ही काय करताय हे, राहू द्या. अरे कार्टर, अरे कार्टर, असं का बसलाय तू? तू तर माझ्या बरोबर प्यायला पण नाही आला.
हे चुकीचं आहे बरं का. तू काय माझी साथ सोडली का? हा, अरे माझ्या घरच्यांसारखं वागणार का तू आता? हो पप्पा, अहो तुम्ही काय बोलताय आजीवर? ए क्वार्टर, माझ्या घरच्यांना ना माझी कदरच नाही बघ. अरे त्यांच्यासाठी एवढं केलंय, हिंमतच नाही. माझी बायको ना माझ्यावर प्रेमच नाही करत आणि आहे ना सारखी सारखी शिव्याच देत असती. तर लय मोठं झेंड लावून आला नाहीस का घरात की तुला शिव्या द्यायला नको? अंगात नाही करणी न मला म्हणा तरणी, तुला घातला नेऊन डबऱ्यात तुला. असेच असेच सारखी शिव्या देत असती. तुला सांगतो ना क्वार्टर, माझी म्हातारी खपली ना, हा अख्खा वाडा इकूनच टाकणार रे आणि मस्त पैकी बंगला बांधणार आहे मी. तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझी लाकडं गेली मसनात, तुझं जळान पोचवलं नदीला, तुझं लागलं दार, माझं मारणावर उठला तोय थप्पतीस तुला. आलात का? आलात टोचून? बया काय करायचं या माणसाचं? कधी सुटणार आहे यांची दारू? 20 रुपये दे, लगेच सोड तू. त्याला हीच फटक दे. अरे उठला पिलीक त्याला लवकर. मंगल, आईचं मार खाऊन भूक लागली, जेवायला दे ना. थांबा बाईच, डॉक्टर येऊ दे, मग समद्यांना एकदमच वाढती. इथं घरातली उपाशी आणि हिला त्या कंपाऊंडरचं पडलंय. घरातलं उघड आणि शेजारणीला लुगड. वाढ सगळ्यासनी जेवायला. राहू दे मुर्दी तो मुडदा तिकडे उपाशी. हाय का आता ते कशाला उपाशी राहत्याल? ते गेलेत कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जेवायला. आपण घेऊन जेऊ चला. डिंपे खरं बोलतीयस ना तू? हाय का आता मी कशाला खोटं बोलू? तुला उपाशी राहायचं असेल ना तर राहा, पण आम्हाला जेवायला घाल. अगं असं नाराज कशाला होतीयस? मी आपलं खात्री करून घ्यायला विचारलं. चला वाढती समद्यांना. चला 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 जेवाय जायचे. आय, तुला हात देतो. अरे मूड द्या, तुला दारू ढोसून तुला चालता येतंय का नीट? मला हात देतोय. चल जयसिंगराव, उठा, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. जेवण करून झोपा. जयसिंगराव. डॉक्टर राहू दे, ते नाहीत उठणार. त्यांनी एकदा दारू घेतली ना, त्यांना कसली शुद्ध नाही राहत. सकाळपर्यंत ते उठणार पण नाहीत. बघितलं या माणसाला मी कसं सहन करते. आज तर मला अपशकुनी म्हणाले. यांच्या आयुष्यात जे काही वाईट घडते ना, ते माझ्यामुळे घडते असं म्हणाले. कसं काय शक्य आहे? म्हणजे मला तर स्पष्ट दिसतंय तुम्ही यांच्या आयुष्यात आल्यापासून यांच्या आयुष्यात भरभराट झाली असणार. हो ना, पण ते या माणसाला कुठे कळते? पण मला एक कळत नाही, तुमच्या इतकी सुंदर समजदार बायको असताना माणसं ही अशी दारू, बाहेरच्या बायका यांच्या नादी लागतातच कशी? माणसाला सुख टोचतं म्हणतात ना, ते हे असं. भैया, तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदाच आलाय ना, आणि मी पण काय माझं दुःख सांगत बसली. तुम्ही जेवून घ्या ना. अहो नाही, ते मी असं आणि हे असे मी एकट्यानं बरोबर नाही वाटणार. अहो तुम्ही एकटे कुठे आहात? मी आहे ना तुमच्यासोबत. या जेवून घ्या, जेवून घ्या तुम्ही. छान आहे. हे घ्या ना. नाही नाही नको, अहो माझं पोट खूप भरलंय. म्हणजे
तुम्हाला माझ्या हातचं जेवण आवडलं नाही का? नाही असं नाही, छान झालंय की. उलट मी असं जेवण खूप दिवस झालं जेवलोच नाहीये. छान झालंय नीलू. बरं घेतो द्या बघू. मी आलेच. एक मिनिट. ते हे पैसे ते मला हे घेऊन जा. आलो. छान झालं होतं जेवण. आणि तुमचं घरही खूप छान आहे. हा तर मी आतून पाहिलं नाही, पण काय छानच असणार. अगं बाई, तुम्ही पहिल्यांदाच आला आमच्या घरी आणि मी तुम्हाला घर पण नाही दाखवलं. वेडीचे. चला मी आमचं घर दाखवते. आता हो चला. अहो या. बरं. चल. इकडे अजून 2 रूम आहेत. या ना. आणि ही आमची बेडरूम. मी गावचं काम हाती घ्यायच्या आधी ना दिवसभर इथंच बसून असायचे यांची वाट बघत. खरं मी मगापासून विचार करतो तुमचं कौतुक कसं करावं, पण तुम्ही जेवण खूपच सुंदर बनवलं होतं. मला माझ्या आईच्या हाताची चव आठवतच नाहीये. माझी बायको होती सलोनी, खूप छान स्वयंपाक बनवायची. ती इथून गावी गेल्यावर एवढं प्रेमाने मला कोणी जेवण दिलं नाही. मी ही चव आयुष्यात विसरणार नाही. आज तुमच्या हातचं जेवण चाखलं आणि मला तिची आठवण आली. बघा ना कसं असतं, मी बायकांचा एवढा आदर करतो, पण माझ्या नशिबात बायकोचं सुखच नाहीये. तुम्ही एवढ्या सुगरण आहात, समजूतदार आहात, सुंदर आहात, पण तुमच्या नशिबात हे असं. मला ना खूप त्रास होतो या सगळ्याचा. खरं आहे तुमचं डॉक्टर. इतक्या वर्षात ना माझ्या जेवणाचं असं कौतुक कुणीच केलं नाही हो. आणि लग्न झाल्यावर अजिबातच नाही. मी ना यांच्यासाठी खूप मनापासून जेवण बनवायचे, पण एका शब्दाने कधी चांगलं बोललं नाही तू. मला पण वाटायचं त्यांनी मला जवळ घ्यावं, माझं कौतुक करावं, पण कुठलं काय. तुम्ही याचा त्रास नका करून घेऊ. मी सांगतो ना तुम्हाला, तुमचं हे जेवण जगातलं बेस्ट जेवण होतं. मला जर का तुमचे हात घेऊन जात आले असते ना, तर मी कधीच घेऊन गेलो असतो. सॉरी, ते इमोशन्स मध्ये. हो ना. मला पाणी आणि बडीशेप मिळेल का? लगेच घेऊन येते.
एवढ्याने माझं काय होणार आहे? सगळी मेहनत फुकट केली. च्या पाठीमागे जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही आता. डॉक्टर भैया, डॉक्टर अचानक कुठे गेले?